लंबू, टिंगू आणि समुद्राची वारी. लंबू आणि टिंगू दोघांचाही मूड सारखा बदलत असे. कधी खेळण्या बागडण्याचा तर कधी काहीतरी तुफानी करायचं. संध्याकाळची वेळ होती. दोघेही जेवण करून अंगणात बसून गप्पा मारत होते. यार लंबू, आजकाल आभाळात चांदण्या नाही दिसत आहेत. कोणी चोरून पळालाय का? काय टिंगू भाऊ, कशाला मस्करी करतोयस? आणि एक गोष्ट सांग मला टिंगू भाऊ, कधीपासून तारे मोजायला लागलायस? अरे भाऊ, खूप बोर होतोय मी. कसलाच थ्रिल नाही येत आहे. टिंगू असं बोलल्याबरोबर लंबूने थ्रिल आणण्यासाठी चित्रविचित्र आयडियाज द्यायला सुरुवात केली. चल पतंग उडवूया, नाही, काहीतरी वेगळा विचार कर. विटी दांडू खेळूया. एवढ्या रात्री कोण धावपळ करेल? अशा रीतीने टिंगूने लंबूने दिलेल्या सगळ्या आयडिया रद्द केल्या. हे सर्व बोरिंग आहे. मी तर भाऊ टिंगू आता थकलोय मी. तूच विचार कर आता करायचंय काय? टिंगूने आकाशात जरा इकडे तिकडे नजर फिरवली. इकडे तिकडे पाहिलं आणि लगेच म्हणाला, नाहीतर आपण समुद्राच्या सैरला जाऊन येऊया. टिंगूची ही आयडिया ऐकून लंबू आनंदाने बागडू लागला. वाह वाह, काय बोललायस तू टिंगू भाऊ? हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं रे. आला कसा नसता लंबू भाऊ, आयडिया तर माझा आहे ना. उठल्याबरोबर दोघांनीही प्रवासाची तयारी सुरू केली. लंबू त्याच्या शरीरमानाप्रमाणे एका मोठ्या अलमारीत सामान ठेवत होता, तर टिंगू एका लहानशा बॅगेत त्याचं सामान ठेवू लागला. खाण्याचा डब्बा, सायकल, लहान पंखा आणि काय घेऊ शकतो? भाऊ लंबू, आपण तिथे राहायला नाही जात आहे. काही दिवस फिरफार करून वापस येणार आहोत. हो हो, माहितीये मला, पण लहान लहान गोष्टी तिथे लागणारच ना. माहित नाही कुठली गोष्ट कधी कामाला येईल ते. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. दोघही आपापलं सामान घेऊन एक नाव विकत घ्यायला जातात, जिथे खूप समुद्री जहाज उभे होते. राजकमल भाऊ, आम्हाला एक नाव पाहिजे होती. काय भाऊ लंबू टिंगू, आता काय मासे पकडण्याचं काम चालू केलंय? अरे नाही नाही राजकुमार भाऊ, मी आणि लंबूने विचार केलाय की समुद्राची सैर करू. ठीक आहे, जो जहाज तुम्हाला आवडेल तो सांगा, मी तुम्हाला देऊन टाकेन आणि मग तुम्ही फिरत राहा. दोघांनी एक सुंदरसं विशाल जहाज पसंत केलं. ते राजकमलला पैसे देतात आणि आपलं सामान त्या जहाजात ठेवून निघून जातात. सोबत आणलेलं सामान अगदी व्यवस्थित सजवून लंबू आणि टिंगू मस्त चहा पीत बसतात. बघ भाऊ लंबू, इथे आपल्या चारही बाजूंनी पाणीच पाणी आहे आणि आपण त्याला बघून बघून चहाची मजा घेत आहे. आराम आणि शांती आहे इथे. पण तू तर काही थ्रिलिंग करणार होतास ना? हो हो, ते पण करेल. तू फक्त बघतच राहा. आणि ते कसं? टिंगू लंबूला धक्का मारतो आणि लंबू समुद्रात जाऊन पडतो. लंबू गडबडून जातो आणि लगेच पोहू लागतो. हे पाहून टिंगू त्याच्यावर खूप हसतो. हे असं. ही कसली मस्करी टिंगू भाऊ, मला पाण्यात फेकून दिलेस? थांब, मी वर येऊन तुला ही पाण्यात फेकून देतो. लंबूची अशी स्थिती पाहून टिंगू हसतच राहतो. असाच त्यांचा 2 दिवसांचा प्रवास संपू लागतो. दिवसा लंबू जहाजावर आरामशीर पडलेला असतो आणि अचानक टिंगूच्या ओरडण्याचा आवाज येतो. अरे लंबू भाऊ, लवकर ये, बघ. काय झालं? कशाला एवढा ओरडतोयस? ये तर लवकर. हे बघ, मी काय शोधून काढलंय. आता काय सापडलं तुला? लंबू लगेच जातो आणि टिंगूने दाखवलेल्या दिशेकडे दुर्बिणीने पाहतो आणि लंबूला दुर्बिणीतून एक बेट दिसतं. एक छोटासा बेट तर आहे, एवढं कशाला ओरडतोयस? अरे लंबू भाऊ, मला तर कळत नाही की आपण सैर करून करून कुठे पोहोचलो आहे आणि आपण दोघांनी एक नवीन टापू शोधलाय बघ. तर मग आता करायचं काय? अरे मी गोष्टींमध्ये वाचलं होतं, अशा टापूंवर खजाना वजाना मिळतो. चल आपण जाऊन बघून येऊया. दोघही बेटाच्या दिशेने जाऊ लागतात आणि हळूहळू किनाऱ्याकडे पोहोचतात. त्यांना बेटावर एक घनदाट जंगल दिसतं. आपल्याला बेटवर नाही जायला पाहिजे टिंगू. माहिती नाही, तिथे काहीही असू शकतं. अरे याच्यातच तर थ्रिल आहे. तू फक्त बस चाल माझ्यासोबत. कोणी आहे? मला तरी ते कोणीच दिसत नाहीये. अरे भाऊ लंबू, इथे एवढ्या दूर कोण राहायला येणार सांग बरं मला. चल मग आता बस झालं, परत जाऊया. आपल्याला आपल्या घरी पण जायचंय ना.
अरे जाऊया परत. अरे एकदा बघू तर दे की खजाना मिळतो की नाही ते तर बघून जाऊया. तेव्हाच त्यांच्यावर अचानक आदिवासींचा हल्ला होतो आणि ते त्यांना कैदेत ठेवतात. अरे भाऊ, हे लोक कोण आहेत? अरे सोडा आम्हाला, सोडा. अरे आम्हाला का पिंजऱ्यामध्ये अडकवलंय? आम्ही काय केलंय? हुई य हुई य य य हुई हुई. अरे तुला म्हणायचंय तरी काय माझ्या भावा? अरे आम्हाला कुठे घेऊन जातायत? आदिवासी लोक लंबू आणि टिंगूला घेऊन त्यांच्या कबिल्याकडे घेऊन जातात आणि कबिल्यात पोहोचल्यानंतर त्यांना एका झाडाला बांधलं जातं. तिकडच्या वातावरणावरनं असं कळतं की त्यांचा एखादा सण चालू आहे, कारण सगळे तिकडे नाचत बागडत असतात. हे पाहून लंबू काळजीत पडतो आणि म्हणतो, हे कुठे येऊन अडकलो आपण टिंगू भाऊ? ह्यांची तर भाषा पण कळत नाहीये मला. एवढा चांगला आनंद घेत होतो आणि इथे येऊन बघ काय झालंय. आणि तेव्हाच त्यांचा सरदार तिथे येतो आणि सगळे गप्प बसतात. सरदार लंबू आणि टिंगूकडे इशारा करून म्हणतो, यम्मा, हुश, यखोजा, हिपा, हिनवाजा, उदा, हिबा, इला. सरदार बोलत राहतो आणि त्याचं बोलणं ऐकून सगळे आदिवासी लंबू आणि टिंगूच्या गळ्यात फुलांचे हार घालतात. टिंगू भाऊ, आपल्या बरोबर काय होतंय हे? होऊ शकतं यांचा कुठला उत्सव सुरू असेल, असा उत्सव ज्यामध्ये आपला बळी जाईल. हे ऐकून लंबू गडबडून जातो आणि जोर जोरात ओरडू लागतो. तुला थ्रिल हवं होतं ना? आता मर. अरे लंबू माझं ऐक तर. काय ऐकायचंय? तुझ्यामुळेच फसलोय आपण. आता तूच बाहेर काढ. टिंगू थोडा विचार करतो आणि मग आपल्या खिशात हात घालून काही नाणी आणि काही फळं आदिवासींच्या समोर टाकतो. आणि ती नाणी पाहून आदिवासी टिंगूची दोरी सोडून टाकतात आणि सुटल्याबरोबर टिंगू इशाऱ्याने आदिवासींशी काहीतरी बोलू लागतो. असे फळं आमच्याकडे खूप आहेत, तर नाणी पण खूप आहेत. त्यांना आपली भाषा नाही कळत रे टिंगू. परंतु इशारे तर त्यांना कळतंय ना. टिंगू इशाऱ्यांनी आदिवासीला समजावतो की त्याच्याकडे जहाजात खूप सारे नाणी आणि खूप फळं आहेत आणि जर त्यांना ते हवे असतील तर त्यांना जहाजापर्यंत न्यावं लागेल. हे लोक नाही ऐकणार टिंगू भाऊ. आज आपलं मरण पक्क आहे. आणि तेव्हा सरदार दोन आदिवासींना काहीतरी म्हणतो आणि इतर आदिवासी दोघांनाही मुक्त करतात. रिंबा, हुला, इल्ला पाजी, हुका, किरपा, कुंडपाकाची, चांडीपुला हाई. याच्यानंतर लंबू आणि टिंगूच्या मानेवर तलवार धरून दोन आदिवासी त्यांना जहाजापर्यंत घेऊन जातात. आता काय होणार आहे टिंगू? तू फक्त गुपचाप चालत राहा आणि फक्त माझ्या इशाऱ्याची वाट बघ. जहाजावर पोहोचल्यावर टिंगू एक मोठी फळांची टोकरी आदिवासींकडे फेकतो. आदिवासी आनंदात फळं उचलू लागतात. तेव्हाच टिंगू लंबूला इशारा करतो आणि लंबू एका ठोशातच दोघांना खाली पाडतो आणि याचाच फायदा घेऊन टिंगू जहाज लगेच सुरू करतो. चाल लंबू लवकर, पळ. संधी साधून लंबू जहाजात जातो आणि ते दोघं तिथून पळण्यात यशस्वी होतात. का टिंगू, मिळाला थ्रिल तुला? अरे कसला थ्रिल, जीव वाचला तेच खूप मोठी गोष्ट आहे. टिंगूचा आवाज ऐकून लंबू जोर जोरात हसू लागतो आणि ते दोघं घाईघाईने घराकडे परतू लागतात.